आपलं आरोग्य आपली जबाबदारीमध्ये या ठिकाणी बापू गायकवाड हे पण कळत न कळत तंबाखू खात होते, पण आज त्यांनी तंबाखू कंप्लीट 2 महिन्यापासून सोडलेली आहे। 2 महिन्यापूर्वी माझी यांची भेट झाली होती। भेट झाल्यानंतर त्यांना समजून सांगितलं तर तंबाखूचे दुष्परिणाम आणि ते माझं ऐकले आणि आज तंबाखू सोडलेले आहेत। त्यांना विचारूया तंबाखू सोडल्यामुळे त्यांच्या जीवनात काय बदल झाला। सर, आपण 2 महिन्यापूर्वी मला तंबाखू सोडण्यासाठी जे काही प्रोत्साहन केलं त्याबद्दल मी तुमच्या पहिले आभारी आहे। सर, मी जवळजवळ 12-13 वर्षापासून तंबाखू खात होतो, परंतु काय झालं, तंबाखूमुळे आपल्याला सांगितल्यामुळे मला तंबाखू सोडावी लागली आणि त्याचा मला दुष्परिणाम एवढाच वाटला। सुरुवातीला मला त्रास व्हायचा, पण त्याच्यानंतर आस्ते आस्ते मी काही सुपारी तोंडात ठेव, कुठं काही खारीक ठेव, खोबरे ठेव, असं करून करून मग ते ऑटोमॅटिक सुटत गेली आणि त्याच्यामुळे एवढं माझ्या जीवनात फरक पडला की माझ्या प्रपंचामध्ये जे 2 रुपये खर्च होते, शरीराचं जे नुकसान होत होतं ते पूर्ण भरून निघालं। त्यामुळे मला असं वाटतं आपलं किती आपल्याला धन्यवाद किती द्यावेत, कारण आपले आभार किती मानावेत एवढे थोडेच। आणि माझ्या मते मला असं वाटतं प्रत्येकानं राजवे सरांच्या मार्गदर्शनाखाली जर गेलं तर प्रत्येकाचं आयुष्य सुखाने संपन्न होईल। सर, सुरुवातीला तंबाखू सोडल्यानंतर बरेच लोक म्हणतात की एकदा लागलेली सवय सुटत नाही, कारण तुम्ही 13 वर्षापासून तंबाखू खात होतात, आज तुमची तंबाखू पूर्ण सुटलेली आहे। आता कसं वाटतं तुमच्या जीवनामध्ये? सर, हे जे लोक बोलतात त्यांचं म्हणजे नकारात्मक म्हणजे वाक्य येते हे आपल्या माझ्या दृष्टिकोनातून हे चुकीचं आहे। आपण स्वतः खाऊ शकतो, आपण स्वतः जर एक सगळं करू शकतो, ते आपण बंद करायचं म्हटलं तरी आपण स्वतः बंद करू शकतो आणि ते माझ्या स्वतःच्या मला अनुभव आलेला आहे। कारण मी स्वतः मलाही वाटत होतं की एकदा चालू केलेली परत सुटेल नाही याची गॅरंटी नाही, परंतु नाही, माझी आता 2 महिने झाले तंबाखू सुटलेली आहे आणि त्याच्यावर मला बराच फरक पडलेला आहे। बघू शकता की यांच्या चेहऱ्यावर प्रचंड फ्रेश आहे। हे के मार्केटमध्ये हे दिसतंय ना, के मार्केटमध्ये हे जॉब करतात। 3 व्यक्तीला मी समजून सांगतो 2 महिन्यापूर्वी, आज तिन्हीच्या तिन्ही व्यक्ती सोडलेले आहेत आणि आज काल हे व्यक्ती नव्हते, आज ड्युटीवर आलेले असल्यामुळे यांची मुलाखत घेतलो। बघू शकता की सिक्युरिटी मध्ये हे काम करतात, आज ह्याने तंबाखू सोडलेलं आहे। माझी सर्व भारतीयांना विनंती आहे की हे तंबाखू सोडणं हे काळाची गरज आहे। सर, खरंच तुमचं खूप खूप धन्यवाद आणि तुम्ही तो सोडलात, इतरांना पण सोडण्याचं काम तुमच्या माध्यमातून हो हे ईश्वर चरणी प्रार्थना। जय हिंद, जय भारत।